तांदळाची शिवमूठ अर्पण करण्याचा विधी श्रावण सोमवारी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा विधी करण्यासाठी खालीलप्रमाणे पद्धत अनुसरावी. 1. पूजा साहित्य. शुद्ध तांदूळ, बेलपत्र, फुले, शमी, कनेर किंवा गंधराज, धूप, दीप, चंदन किंवा गंध, नैवेद्य, नारळ, फळे, मिठाई, पानसुपारी, अक्षता, दुग्ध, दूध, पंचामृत, दूध, घी, तूप, मध, साखर यांचे मिश्रण, भस्म, शुद्ध जल. 2. शुद्धीकरण आणि तयारी. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजास्थळ स्वच्छ करून शिवलिंग किंवा महादेवाची मूर्ती स्थापित करावी. पूजास्थळी बसून मन शांत करून भगवान शिवाचे ध्यान करावे. ध्यान करताना नमः शिवाय हा मंत्र जपावा. 4. अभिषेक. शुद्ध जल, दुग्ध, दूध आणि पंचामृताने भगवान शिवलिंगावर अभिषेक करावा. अभिषेक करताना महादेवाय नमः हा मंत्र जपावा. 5. शिवमूठ तयार करणे. स्वच्छ धुतलेले तांदूळ एका पवित्र पात्रात ठेवावे. तांदळाची एक मूठ भरून ती भगवान शिवलिंगावर अर्पण करावी. शिवमूठ अर्पण करताना नमः शिवाय हा मंत्र म्हणावा. 6. बेलपत्र आणि फुले अर्पण. बेलपत्र आणि फुलं अर्पण करताना नमः शिवाय हा मंत्र जपावा. 7. धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण. धूप आणि दीप प्रज्वलित करून भगवान शिवासमोर अर्पण करावे. नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य म्हणजे फळे, मिठाई किंवा नारळ अर्पण करावे. 8. पानसुपारी आणि अक्षता अर्पण. पानसुपारी आणि अक्षता अर्पण करावी. 9. आरती आणि प्रार्थना. भगवान शिवाची आरती करावी. आरतीनंतर भगवान शिवाला प्रार्थना करावी. आपल्या मनातील सर्व इच्छा आणि आकांक्षा भगवान शिवाला सांगाव्यात. 10. प्रसाद वितरण. पूजेचा प्रसाद सर्वांना वितरित करावा. या प्रकारे श्रावण सोमवारी तांदळाची शिवमूठ अर्पण करून भगवान शिवाची कृपा प्राप्त करू शकता. धन्यवाद.